नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? हेडिंग्ली मैदानाच्या बाहेर मी उभा आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपलेला आहे आणि अजूनही सामना समतोल आहे असं माझं तरी मत आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपत असताना प्रकाश वाकणकर आणि मी आम्ही बरोबर होतो आणि त्यावेळेला प्रकाश वाकणकरचं म्हणणं असं होतं की सामना हा इंग्लंडकडे झुकलेला आहे. माझं म्हणणं होतं की त्यावेळेला सामना समतोल अवस्थेत आहे. भारतीय संघ दुसऱ्या डावात कशी फलंदाजी करतो ह्याच्यावरती परत अवलंबून आहे. आणि चौथ्या दिवशी भारताच्या परत 2 फलंदाजांनी शतकं केली. फक्त तळातल्या फलंदाजांनी परत एकदा घोर निराशा केली. त्यामुळे भारताचा डाव हा 400 धावांची आघाडी पूर्ण करू शकलेला नाही आहे. इंग्लंडने दिवसाअखेर 20-21 धावा केल्या आहेत, म्हणजे अजूनही 350 धावा या अजूनही इंग्लंडला करायच्या बाकी आहेत. म्हणून मी म्हणतो आहे की सामना अजून बरोबरीत आहेत आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. आज मैदानावरती जेव्हा मी सकाळी आलो तेव्हा सोसाट्याचं वारं वाहत होतं, पानांची सळसळ ऐकू येत होती आणि त्याचबरोबर प्रेक्षक हे मैदानाकडे जी धाव घेत होते त्याच्यामध्ये एक प्रकारची उत्सुकता होती. कारण ढगाळ हवामानामध्ये इंग्लंडचे फास्ट बॉलर्स बॉलिंग कशी करतात, त्याला भारताचे बॅट्समन तोंड कसे देतात हे बघायला लागणार होतं. आणि डावाची सुरुवात, दिवसाची सुरुवात ही थोडी भारताच्या दृष्टीने खराब झाली, कारण कप्तान शुभमन गिल हा लवकर आऊट झाला. इंग्लंड संघाला आशा झाल्या होत्या निर्माण की आता भारतीय फलंदाजांना परत एकदा आपण धक्का देऊ, परंतु हा धक्का भारतीय फलंदाजांकडनं त्यांना लागला. कारण ऋषभ पंत आणि KL राहुल यांनी ब्लो हॉट बॉल, ब्लो कोल्ड अशा पद्धतीची बॅटिंग केली. असं मी का म्हणतो हे तुम्हाला सांगतो. कारण एकीकडे KL राहुल हा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करत होता, तर दुसरीकडे ऋषभ पंत हा रिस्क घेऊन बॅटिंग करत होता. कधी तो एकदम डेड डिफेन्स करत होता, कधी अचानक स्टेप आउट होऊन मारायचा प्रयत्न करत होता. नशीब हे त्याच्या बाजूनी नक्कीच होतं, कारण KL राहुलला जीवदान मिळालं, ऋषभ पंतला सुद्धा जीवदान मिळालं. पण ह्याचा फायदा दोघांनी जबरदस्त घेतला. कारण KL राहुलवरती थोडीशी टीका होत होती की हा इतका आता अनुभवी फलंदाज आहे. विराट कोहली, रोहित शर्मा नसताना संघाचा सर्वात ज्येष्ठ अनुभवी फलंदाज म्हणून त्याचं नाव घेतलं जात आहे. आणि अशा वेळेला 30-40 धावा करून जम बसलेला असताना KL राहुल विकेट कशी देतो हा प्रश्न विचारला जात होता आणि तो अत्यंत बरोबर होता. KL राहुलनी त्या सगळ्याचा विचार केलेला दिसला. सेकंड इनिंगमध्ये डोकं खाली घालून कसोटी क्रिकेटला साजेशी तंत्रशुद्ध फलंदाजी ही त्यांनी केली. ऋषभ पंतनी त्याला वेगळ्या प्रकारची साथ दिली, कारण तो कधी कधी एकदम डेड डिफेन्स करत होता, कधी एकदम मनोरंजक फटके मारत होता. आणि नशिबाची साथ अशा करता म्हणतोय मी की कित्येक वेळेला स्टेप आउट झाल्यानंतर बॉल स्टंपाच्या जवळ न गेला, पण स्टंपाला लागला नाही, इनर एज लागली किंवा आउटर एज लागली जी स्लिपमध्ये गेली नाही. या सगळ्याचा फायदा ऋषभ पंतनी तब्येतीत घेतला. KL राहुलचं शतक पहिल्यांदा झालं आणि ऋषभ पंतच्या शतकानंतर त्यांनी अशी काहीतरी खूण केली, ती काय होती कोणाला कळली नाही. परंतु यावेळेला त्यांनी कोलांटी उडी मारली नाही, नंतर मारतो असं जरूर काही त्यांनी सांगितलं. त्याचं कारण असं आहे की दोन्ही डावात शतक करणारा तो भारताचा पहिला विकेटकीपर बॅट्समन ठरलेला आहे. जगाच्या इतिहासामध्ये मला वाटतं फक्त एकाच फलंदाजांनी विकेटकीपर बॅट्समननी ही करामत करून दाखवलेली आहे. दोन्ही डावात शतक ही गोष्ट अजिबात सोपी नाही. इंग्लंडमध्ये येऊन करणं तर अजिबातच सोपी नाही. खूप जण म्हणतायत ही इंग्लंडची सर्वात वीक बॉलिंग आहे. मान्य आहे मला, कारण क्रिस वोक्सचा जर का अपवाद सोडला तर बाकीच्या गोलंदाजांकडे अनुभवाची कमतरता आहे. शोएब बशीर हा त्या मानाने कमजोर ऑफ स्पिनर आहे, पण तरीही या वातावरणामध्ये अशी बॅटिंग करणं, मला एक गोष्ट स्पष्ट सांगा, कुणी हे प्रेडिक्शन केलं होतं की पहिल्या टेस्ट मॅचमध्ये हेडिंग्लीमध्ये दोन्ही डावात मिळून 5 सेंचुरीज भारताच्या नावावर लागतील? अजिबात कुणी ही अपेक्षा केली नव्हती. त्याचा विचार करून मी म्हणतोय की आत्ताच्या घडीला तरी भारताने उभारलेली धावसंख्या तुटपुंजी नाही आहे. खूप जण सांगतायत की गेल्या मॅचमध्ये इंग्लंडनी अगदी 370चा स्कोर 3 आऊट पार केलेला होता. भारतीय बॉलर्सची धुलाई केलेली होती. तो सामना मी कव्हर केला होता. या मॅचमध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी आहे, कारण हे विकेट फलंदाजीला जरी चांगलं असलं तरी मधनंच थोडी जादू दाखवतं आहे.
बॉल स्विंग होतोय, एका बाजूनी तो थोडासा उडतोय, बॉलरच्या फुटमार्कचा फायदा रवींद्र जडेजा कसा उचलतो हेही बघायला लागणार आहे। आणि अर्थातच जसप्रीत बुमराह काय करामत करतो, ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट काढलेल्या आहेत। हे म्हणत असताना भारताच्या तळातल्या फलंदाजांबद्दल थोडीशी टीका करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण दोन्ही डावात मिळून आपल्या 8, 9, 10, 11 या 4 फलंदाजांनी मिळून दोन्ही डावात मिळून 9 धावा केलेल्या आहेत। 9 धावा। पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांचं शेपूट कसं वळवळलं, त्यांनी आपल्याला कसा त्रास दिला ही गोष्ट आपण पाहिली। त्या तुलनेमध्ये त्या पार्श्वभूमीवरती भारताच्या तळातल्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत सुमार म्हणायला लागेल, कारण भारताच्या तळातल्या फलंदाजांनी विकेटवर थांबायचा प्रयत्न केला नाही। खूप प्रेक्षकांचं असं म्हणणं मला ऐकायला आलं की आपली बॉडी लँग्वेज तळातल्या फलंदाजांची अत्यंत नकारात्मक होती। परत या विकेटबद्दल सांगतो, हवामानाबद्दल सांगतो, कारण 5व्या दिवशी पावसाची शक्यता आहे। इंग्लंडला संपूर्ण 90 ओव्हर खेळायला मिळणार नाही आहेत, अंदाजे 70 ओव्हर त्यांना खेळायला मिळतील, म्हणजे 5च्या ॲव्हरेजनी त्यांना 350 धावांचा पाठलाग करायचा आहे। त्याच्या उलट 70 ओव्हरमध्ये भारतीय संघाला 10 विकेट काढायचा पराक्रम करून दाखवायचा आहे। गोष्टी दोघांकरताही अशक्य नाही आहेत, म्हणून मी मगापासून म्हणतोय हा सामना अजूनही बरोबरीत आहे। इंग्लंड संघाला जर का शांत ठेवायचं असलं, दडपणाची सुई त्यांच्याकडे वळवायची असली तर 5व्या दिवशीच्या सुरुवातीला विकेट काढणं हे भारतीय गोलंदाजांकरता क्रमप्राप्त आहे। फक्त एक गोष्ट विसरून चालणार नाही, हा इंग्लंडचा संघ कमजोर कचदिल असे खेळ खेळत नाही। ते आक्रमक खेळ खेळतात, सकारात्मक खेळ करतात आणि त्याच्यामध्ये सामना हातातनं गेला तरी चालेल पण सामन्याचा निकाल लागलायचा प्रयत्न केला पाहिजे, अशा पद्धतीचं ते क्रिकेट खेळतात। म्हणून हे क्रिकेट इंग्लंडमधलं या संघासोबतचं रंजक ठरलेलं आहे। मी एवढंच म्हणेन, भारतीय संघाला अजूनही हा सामना जिंकायची संधी आहे आणि 5व्या दिवशी सामना अनिर्णित राहू शकतो, सामना इंग्लंड जिंकू शकतं, सामना भारतीय संघ जिंकू शकतो। तिन्ही पर्याय क्रिकेटनी उपलब्ध करून दिलेत, म्हणून हा पहिला सामना रंगतदार अवस्थेत आहे, एवढंच मी म्हणेन। तुमचं मत काय मला जरूर कळवा। फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण 5वा दिवस चांगलाच रंगतदार ठरणार आहे। बाय बाय।